मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं? पहिल्यांदा लसावी मसावीचं बेसिक बघितलं, लसावी मसावी कसा काढायचा. त्याच्यानंतर लसावी मसावी काढल्यानंतर त्याच्यामध्ये परत पण सांगितलं आपण गुणोत्तराच्या बाबतीत लसावी मसावीचा कसा विचार करणार, बरोबर. अजून काय सांगितलं आपण? अपूर्णांकाचा लसावी मसावी कसा काढणार, दशांश अपूर्णांकाचा लसावी मसावी कसा काढणार, बरोबर आहे. हे सगळं आपण मागे शिकलोय. आता त्याचा आणि ह्याचा वापर परत सांगितलं आपण. काय अजून काय गोष्टी सांगितलं की कोणत्या प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला लसावी काढायचं आहे, कोणत्या प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला मसावी काढायचं आहे. लक्षात आलं? हे पाठीमागे आपल्या लेक्चरमध्ये आपण बघितले. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे? पीवायक्यू बघणार आहे सगळे पुढेपर्यंत. एक 30 वर पीवायक्यू आपण जेवढे आहे तेवढे आणलेत, बरोबर. चल आपण स्टार्ट करूया. पहिला क्वेश्चन दिलाय. आता पहिल्यांदा विचार करताना पहिली गोष्ट काय विचार करणार? लसावी काढायचा का मसावी काढायचा? बघा, डिपेंड आहे तिथं. मग तुम्ही एक्झाम्पल वाचल्यानंतर संख्या त्या संख्यांच्या पुढचं उत्तर येऊ शकते का त्याच्या पाठीमागचं उत्तर येऊ शकते हे आपण पहिल्यांदा क्रॉस चेक करणार आणि त्याच्यानुसार आन्सर प्रेडिक्ट करायचा प्रयत्न करणार. म्हणजे काय बघा, संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2023 चा प्रश्न आहे. काय सांगितले? एका परीक्षा केंद्रात 60 विद्यार्थी गणिताची परीक्षा देतात. दुसरं, 36 विद्यार्थी जीवशास्त्राची परीक्षा देतात आणि 24 विद्यार्थी इतिहासाची परीक्षा देतात. जर एका खोलीत एकाच विषयाची परीक्षा घेता येते, म्हणजे काय, एका तुमच्या एक्झाम हॉलमध्ये एकाच विषयाचे विद्यार्थी पाहिजेत आणि प्रत्येक खोलीत विद्यार्थ्यांची संख्या समान ठेवायची असेल तर कमीत कमी किती खोल्या पाहिजेत? म्हणजे जेवढी विद्यार्थ्यांची संख्या आहे जी दिली आहे त्याच्यापेक्षा उत्तर जास्त येईल खोल्यांची संख्या का त्यापेक्षा कमी येईल? कमी येईल. कमी म्हणजे काय करणार? मसावी काढणार. मग दिलेल्या संख्यांचा मसावी काढणार. काय करणार? दिलेल्या संख्यांचा मसावी. मसावी किती येईल? बघा, 60, दुसरं किती आहे? 36 आणि 24. लसावी काढत असताना आपण काय सांगितलं? फक्त गोल केलेल्यांचा आपण गुणाकार घेणार. तिघांच्यातलं सामायिक जे असेल ते येणार. म्हणजे किती येतोय? 12. 12 पंचे 60, 12 त्रिक 36, 8 त्रिक 12 दुनी 24, बरोबर आहे. परत दुसरं क्वेश्चन कॉमन निघते काय? नाही. याचा अर्थ हाच काय असणार आहे? लसावी असणार आहे, मसावी असणार आहे. म्हणजे दिलेल्या प्रश्नांच्या मध्ये माझं उत्तर काय पाहिजे? 12. लक्षात आलं? एवढ्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर फक्त किती होतं? छोटंसं होतं. फक्त वाचण्यामध्ये वेळ जाईल आणि दिलेल्या एक्झाम्पल नुसार पहिल्यांदा विचार काय करणार? लसावी काढायचा आहे का मसावी काढायचा आहे? तर मसावी काढायचा आहे. मसावी काढायचा आहे म्हणजे उत्तर किती येणार? मग मसावी तोंडी निघतो किती? 12. पुढं एक्झाम्पल सोडवायचं तुम्ही. या प्रकारचे एक्झाम्पल आपण पाठीमागच बघितले, ज्यावेळी आपण प्रॅक्टिस सेशन घेतलं त्याच्यामध्येच बघितले. काय सांगितलेलं की जर का गुणोत्तर दिले, काय दिले? गुणोत्तर दिले तर गुणोत्तराचा गुणाकार किती येतोय? 12. ह्यानं ह्या लसावीला भागलं तर तुम्हाला नेहमी काय मिळणार? मसावी मिळणार. आता तो किती मिळतोय मसावी? 7 मिळतोय. 12 7 84, 7 मिळालं. मसावीनं या गुणोत्तराला गुणायचं तर तुम्हाला काय मिळणार? संख्या मिळणार, बरोबर आहे. किती आल्या? 7 त्रिक 21, 7 चोक 28. एवढंच करायचं होतं, दुसरं काय नाही. ऑप्शन वरनं जायचं झालं तर ऑप्शन वर जाताना आपण काय करणार? दोघांच्या मध्ये 3-4 गुणोत्तर आहे का बघणार, बरोबर आहे. इथं 3-4 आहे, इथं 3-4 आहे, इथं 3-4 आहे, इथं 3-4 आहे, बरोबर. आपण काय करणार? कुणाचा दोघांचा लसावी 84 येतोय म्हणजे 84 ला ह्या दोन्ही संख्येने काय गेला पाहिजे? भाग गेला पाहिजे. बघा, 18 ने 84 ला भाग जात नाही, याच्यासाठी पाडापाठ पाहिजे. जातोय का भाग? नाही. पुढं 24 हे एक गेला नाही, 18 त्याच्यामुळे पुढचं काहीच येणार नाही. बघा, 21 ने जातोय, 28 ने जातोय, 24 जातोय काय? नाही जात. 24 त्रिक 72, बरोबर. पुढं 30 जातोय काय? जात नाही, म्हणजे ऑप्शन काय राहतोय? 2. म्हणजे तसं जरी बघितलं तरी आन्सर यायला पाहिजे. पुढं रीना, टीना, हिना. दरवेळेला सांगतोय कंबाईन मध्ये विचारताना किंवा एमपीएससी विचारताना शब्द कसे घेतात? सिमिलर घेतात. त्यांचा अर्थ लागू दे घर नाही लागू दे. काय? रीना, टीना आणि हिना यांनी एकाच वेळी एकाच दिशेने एकाच बिंदूपासून काय? एकाच वेळी एकाच दिशेने एकाच बिंदूपासून वर्तुळाकार क्रीडांगणाभोवती, शब्द आला का नाही? काय काढायला लागणार? एवढंच डोक्यात ठेवायचं. कळलं काय? पुढं धावायला सुरुवात केली. एक फेरी रीनाने किती सेकंदात? टीनाने आणि हिनाने. म्हणजे कशा कशाचा तुम्ही काढणार लसावी?
70, 105 आणि 175 लसावी काढला. लसावी काढल्यानंतर पुन्हा पुन्हा प्रारंभिक ठिकाणी म्हणजे काय पुढे लसावीच काढायचा दुसरं काय नाही. लसावी काढायचा तो सेकंद मध्ये येईल. त्याचं कन्व्हर्जन कशात करायचं मिनिटाचं कारण की आन्सर कसं आहे मिनिटात आहे. काढा लसावी. आपल्याला काय काढावं लागेल लसावी 70, 105 आणि 175चा मला काय काढावं लागेल लसावी. बरोबर आहे. 7 कॉमन निघते सर्वांच्यातून. इथं आलं 10 बरोबर 7 परत इथं आलं किती 15 7 बरोबर आहे 25 7 5 परत कॉमन निघते 5 दोन्ही 10 5 त्रिक 15 5 5 25 इथपर्यंत माझा आन्सर यायला पाहिजे. परत मसावी म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार येईल लसावी म्हणजे ह्या सगळ्यांचा एलचा गुणाकार येईल. बरोबर. आता गुणाकार करत असताना तुम्ही नेहमी गुणाकार करताना एक चूक काय करताय की एकाकडनं त्याकडनं असं तिरकं तिरकं गुणत जात म्हणजे एकसारखं गुणत जात आहे. गुणाकाराच्या एकक स्थानी पहिल्यांदा 0 घ्या म्हणजे बघा 5 दोन्ही 9 त्रिक 30 म्हणजे हे सोपा आकडा झाला 30 7 5 35 गुणिले 3 करायचं आहे 35 दोन्ही 70 70 आणि 35 70 अधिक 30 100 आणि वरचं 5 म्हणजे तुम्हाला तोंडी करता येते किती 1050. पण कधी ज्यावेळी तुम्ही शून्याला मध्ये आधी कुठेतरी घेणार. पण तुम्ही समजा एकाकडनं असं इथनं इकडे जायचं म्हटला तर ते गुणाकार तुमचा काय होणार किचकट होत जाणार. लक्षात आलं. म्हणजे हे झालं काय तुमचं सेकंद. एवढं सेकंद जर का असतील तर तुम्हाला काय शोधायचं आहे मिनिटं शोधायचे आहेत. मिनिटं कशी काढणार त्याला भागणार किती ना 60 न शून्याला शून्य घालवायची नाही. लक्षात घ्या शून्याला शून्य घालवायची नाही. शून्य घालवली तर उत्तर बदलतं. ओके अपूर्णांकामध्ये येणार. आपल्याला सेकंद मध्ये उत्तर पाहिजे आहे. ज्यावेळी तुम्हाला एखादी पूर्ण संख्येला फक्त डिवाइड करून घ्यायचं आहे आणि उत्तर कसं पाहिजे आहे मिनिट आणि सेकंद त्यावेळी शून्य घालवायची नाही. बघा 60 तसंच ठेवा 60 न भाग घालला 60 किती येणार 60 एके 60 उरणार किती 45 45 म्हणजे झालं किती 450 परत 7 म्हणजे 60 गुणिले 7 केलं की 420 होईल आणि शिल्लक किती राहणार 30 आणि एवढं हेच तुमचं उत्तर आहे 17 मिनिट 30 सेकंद. ऑप्शन नंबर 4. लक्षात आलं काय. आता दुसरी गोष्ट जर का तुम्ही ऑप्शन बघायला लागला आता तुक्का मारायचं बघूया. हे उत्तर तुमचं येणार आहे एवढं तर फिक्स आहे. जर का तुम्ही ऑप्शन बघायला घेतलं तर ऑप्शन बघताना आपली नजर कुठे फिरत्या 17ची दुप्पट केल्या 17चं उलट लिहिलंय इथं 17 घेतलंय. इथं फक्त 3 लिहिलंय इथं 30 लिहिलंय. बरोबर आहे. आता तुमची फरक तुम्हाला सांगतो की नेमकं काय होणार आहे तुमचं. बरोबर आहे. ज्यावेळी आता ते 3 का दिले मी काय सांगलोय ते 3 उत्तरात का आले हे समजून घेऊया. कसं आले बघा ते. ज्यावेळी तुम्ही 1050 ला कितीने भागणार 60 न भागणार आणि ज्या वागाने हे कॅन्सल केले 0 0 कॅन्सल केले त्याचं उत्तर किती येते बघा 6 न भागलं 17 सख 102 आणि बाकी किती राहते 3 आणि त्या वाघासाठी पहिलाच ऑप्शन तो दिला. म्हणून नेहमी विचार करायचा जर का तुम्हाला ऑप्शन नंबर 1 अजून पण सांगतोय ऑप्शन नंबर 1 आणि इतर खालच्या 3 ऑप्शन मध्ये कधीही सेम सेम दिसायला लागलं जसं की आता इथं 17 दिसतंय इथं 17 दिसतंय इथं 3 दिसायला इथं 30 दिसायला बरोबर आहे. तर नेहमी तुम्ही कशाला खाली जाणार 1 ला मारणार नाही. नेहमी या खालच्याचं उत्तर तुम्ही मारणार. लक्षात ठेवा. मोस्ट ऑफ द केसेस मध्ये हे फॉलो होणार आहे कारण की पहिला तुम्हाला नेहमी ट्रॅप लावला जाणार काहीतरी कुठेतरी अडकावं कुठेतरी चुकावं काहीतरी व्हावं. लक्षात आलं. ओके घ्या लिहून या फक्त एवढं लिहून घ्या उत्तर किती येणार आणि इथं कंसात लिहायचं काय 0 कॅन्सल करायची नाही. 0 जो कॅन्सल करणार त्याचं उत्तर ऑप्शन मध्ये आहे 17 मिनिटं 3 सेकंद. ओके त्याच पुढं काहीतरी मस्त दिले थोडं कट झाली तर एवढंच कट झाले खालचं बघू काय. हा काय सांगितले अध्यापकांनी मुलांना गुलाबाची किती 21 मोगऱ्याची किती
42 आणि जास्वंदीची 56 रोपटे लावण्याची विनंती केली. त्याच्यानंतर काय केलं, प्रत्येक रांगेत प्रत्येक प्रकारची रोपटी समान संख्येने असतील. प्रत्येक रांगेत प्रत्येक ही जी किती रोप कशी असणार आहेत, समान असतील. बरोबर आहे. पुढं तर याप्रमाणे रोपट्यांची लागवड करायची आहे. वरील अटींच्या संदर्भात चुकीचे विधान निवडा. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला काय बघायचं आहे की दिलेल्या फुलांच्या मध्ये आपण काय करणार, ओळीत फुलं लावणार. प्रत्येक ओळीमध्ये काय पाहिजे, फुलांची संख्या कशी पाहिजे, समसमान यायला पाहिजे. बरोबर आहे. मग आता माझ्याकडे समजा 15 रुपये किंवा 15 रुपये कसली, आंब्याची. दुसऱ्याकडे एकाकडे 12 रुपये कसली, XYZ कोणती काय, जास्वंदीची घ्या. बरोबर आहे. आणि तिसरा एक जणांच्याकडे 18 आहेत, कशाची, काजूची. बरोबर आहे. आता मी ज्यावेळी असं म्हणतोय ना, प्रत्येक रांगेमध्ये काय आली पाहिजेत, समान आली पाहिजे. तर ह्याचा अर्थ कसा घेणार मी, दोघांचा मसावी काढणार, तिघांचा, की त्याला माझा 3 मसावे येतो. बरोबर आहे. 3 मसावे आला म्हणजे काय, मी 3 लाईनी करणार, 3च ओळी करणार. आणि त्या 3 ओळींच्या मध्ये बघा 12 आहेत ना, प्रत्येक ओळीमध्ये किती येतील, 4 4 4 येतील. बरोबर आहे. काजूची माझ्याकडे 15 आहेत. बरोबर आहे. 5 5 5 प्रत्येक रांगेत मी टाकणार, किती, 5 5 5. त्याच्यानंतर जो 18 वाला आहे तो काय करणार, 6 6 6 टाकणार. आणि अशाच प्रकारे एक्झाम्पल आहे. ओके. काय सांगितले बघा, 21 42 आणि 56 मसावी किती येईल, तोंडी काढायचं किती येणार, 7 येणार. म्हणजे तुम्ही ओळी किती करणार, 7. बरोबर आहे. प्रत्येक ओळीमध्ये पहिली गुलाबाची फुलं किती असणार, 3. 7 ओळी आहेत, प्रत्येकात 3 3 3 येणार. 42 किती येईल, 6 6 6 येणार. आणि किती येणार, 8 8 8 येणार. हे झालं, आपण काय समजून घेतलं. आपण कसं करणार, आता खालचा ऑप्शन वाट्या, दिलेल्या अटीनुसार फक्त 7 ओळी असणे शक्य आहे का नाही, फक्त 7च ओळी पाहिजेत, तर उत्तर बरोबर येणार. आलं पहिलं बरोबर आहे. जर अध्यापकांनी जास्वंदाची 7 रोपटे अधिक दिली, किती रोपटे, जास्वंद कुठे आहे बघा, जास्वंदाची इथली अधिक जर का 7 रोपटे दिलीत, बरोबर आहे, तर एकूण किती रोपटे होतील, 63 होणार. एका लाईनीत किती लावायचे, मग 9 9 लावायला पाहिजे. बरोबर आहे का. तर ती बरोबर पुरणार. पुढे झाले, अटीचे समाधान करणाऱ्या 3 ओळी करणे शक्य आहे. बघा, म्हणजे 3 ओळीमध्ये बसू शकते का ते, म्हणजे ऐका, ज्यावेळी मी तिथं किती करणार, 7 टाकणार. अर्थ समजून घ्या, संख्या किती झाल्या, 21 42 आणि 63. बरोबर आहे. ह्याचं मी 3 लाईनी करू शकतोय काय, तर करू शकतोय. शक्यता सांगितली, शक्य आहे, करणे शक्य आहे. पहिल्यांदा आहे तेव्हा फक्त म्हणले, फक्त 7, कारण की त्या कंडिशनला फक्त मसावी किती निघतोय, 7च निघतोय, इतर संख्या निघत नाहीत. बरोबर आहे. आता इथं 3 पण भाग झाला प्रत्येकाला, याचा अर्थ 3 3च्या पण ओळी केल्या तर चालू शकतात. पुढं, जर अध्यापकांनी जास्वंदाची 7 रोपटे कमी दिली, तर अटींचे समाधान करणाऱ्या ओळी करणे शक्य नाही. शक्य नाही. ज्यावेळी तुम्ही वरची 2 वाक्य वाचताय, शक्य आहे शक्य आहे शक्य नाही, आणि इथं पण शक्य आहे, म्हणजे खाली तिकड झाले, ते किती आहे, शक्य आहेच दिले. ज्यावेळी तुम्हाला एक कॉन्ट्रास्ट दिसते, तुमचा अजेंडा कुठे असला पाहिजे त्या उत्तरात. आता ते समजून घ्या काय सांगितले. जर अध्यापकांनी जास्वंदाची किती, 56 पैकी 7 कमी केली, 49 राहणार. बरोबर आहे. मग 49 झालं तरी पण 7 7 7 ठेवू शकतो का नाही, मी ठेवू शकतोय. याचा अर्थ हे जे शक्य नाही तिथं काय पाहिजे होतं, शक्य आहे. म्हणजे ऑप्शन काय चुकलाय, 3 नंबर. याचा अर्थ किती उत्तर येणार आहे, 3 नंबर. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं, उत्तर किती देणार, 3 नंबर. ओके, समजले. फक्त तिने शाब्दिक स्वरूपात फिरवायचा प्रयत्न केला, एवढी एकच गोष्ट, फिरवायचा प्रयत्न केला. त्याच पुढं चला सोडवायला घ्या. हे सोपं आहे, हे आपण काल लिहून मागच्या लेक्चरला घेतले. दिलेल्या एक्झाम्पल मध्ये काय काय सांगितले, लसावी दिलाय, मसावी दिलाय, एक संख्या दिली. तर सिंपल काय आहे आपलं, लसावी गुणिले मसावी बरोबर एक संख्या गुणिले दुसरी संख्या. बरोबर. लसावी किती दिलाय, 432. मसावी किती आहे, 72. एक संख्या किती दिली आहे, 216 गुणिले एक दुसरी संख्या किती, हे इकडे भागिले आलं, 432 गुणिले 72 भागिले 216. दोन्हीने भाग गेला, 72 दोन्ही 100 बरोबर संख्या 144. ओके. परत ते सेमच आहे, या
किती येणार बघा, 8 गुणिले 144 भागिले एक संख्या डायरेक्ट लिहितो इथे किती भागलं, आलं 2, आलं किती लक्षात. पुढचा परत तेच सोपं सोपं असते, लय अवघड विचारत नाहीत कंबाईनला, तरी परत मार्क पडत नाही. का पडत नाही ते आज मार्क आलेला नाही. आणि तुम्हाला जर नाही मार्क पडली परवाच्या टेस्टला, अकरा एके अकरा, अकरा सत्ते 77, 7 एके 7, 7 9 63, उरले 7, 6 उरले 7 9 63, 99 यायला पाहिजे. सोपी सोपी एक्झाम्पल आहे आपल्याला. चला हा बघा, वाचायचं समजून घ्यायचं, वाचायचं समजून घ्यायचं. बघ, ए हा वर्तुळाकार क्षेत्राभोवती एक फेरी प्रति तास, लिहायचं राहिले होते. हा सॉरी, हा बरोबर, एक फेरी प्रति तास म्हणजे एका तासाला एक फेरी या वेगाने फिरतो. तर बी त्याभोवती तासाला 6 फेऱ्या या वेगाने फिरतो, बरोबर आहे. तो एकाच बिंदूपासून त्याच दिशेने सकाळी 7:30 वाजता फिरणे सुरू करतात. ते प्रथम एकमेकांना केव्हा ओलांडतील? कसं करायला पाहिजे, बरोबर आहे. आता बघा, पहिली गोष्ट मला सांगा काय, की एका तासाला एक फेरी म्हणजे त्याच्या एका फेरीला किती वेळ लागेल, 1 तास लागणार ना. म्हणजे तुम्ही किती 60 मिनिटं, बरोबर आहे. पहिल्याला किती मिनिटं लागलीत, 7 मिनिटं लागलीत, बरोबर आहे. दुसरा जो 6 फेऱ्या मारतोय त्याला किती मिनिट लागतील, 12 मिनिट लागणार. जो 6 फेऱ्या, सॉरी 10 मिनिट लागणार. हा, दुसऱ्याला किती लागतील, 10 मिनिटं, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता ह्या दोघांनी एकाच वेळी सुरुवात केली, यांचा लसावी किती येईल, 60 आणि 10चा 60च येणार ना. पाड्यातील संख्या आहेत, जर का मोठ्या संख्येला छोट्या संख्येने भाग जात असेल तर लसावी ही मोठी संख्याच असते, बरोबर. म्हणजे 60 आलं उत्तर. मग तिने सुरुवात कधी केली ती, 7:30 वाजता. 7:30 वाजल्यापासून 1 तासानं, बरोबर 1 तासानं काय होणार, दोघ जण परत एकत्र येणार, बरोबर आहे. म्हणजे किती वाजता उत्तर येईल, 8:30 वाजता येणार. ओके, जायच पुढं. काय नाही, फक्त तिने काय विचारलंय की दोघांचा लसावी फक्त काढा, किती वाजता एकत्र येणार. आता जर काय असं म्हटलं असतं, प्रश्न विचारायच्या 2 पद्धती. परत काय विचारणार, दोघ जण किती वेळानंतर एकत्र येतील, उत्तर 60 मिनिटानंतर. किंवा सुरुवात कुठनं केलेली, 7:30 पासून, तिथनं पुढे 1 तास म्हणजे किती, 8 वाजता. म्हणजे पर्टिक्युलर टाइम देऊन टाइम विचारतील किंवा डायरेक्ट फक्त किती वेळानंतर विचारतील. आपलं उत्तर आपण नेहमी काय करतोय, किती वेळानंतर मिळणार ते उत्तर काढतोय. जसं की आता किती काढलं, 60 मिनिटं. मग जो टाइम दिला त्याच्यामध्ये 60 मिळवणार. पुढं मस्तपैकी वाचा. दिलेल्या एक्झाम्पल मध्ये इथं वायर हे वाय करतो, हे वायर काय सांगितलंय, काहीतरी असं एक गोल गोष्ट म्हणजे गोल काहीतरी ग्राउंड असेल, काय असेल त्याच्या भोवती काय झाड आहेत, बरोबर आहे. म्हणजे हा एक गोल काढला असा, बरोबर. त्या गोलाच्या भोवती तुम्हाला काय काढायचं आहे, कोण आहेत सुरुवात पूर्ण होत्या, ओ इथे काढला, पी इथे काढला, क्यू इथे काढला, आर इथे काढला, एस टी यू आणि आलीत का, आलीत सगळी बरोबर. आता इथनं पुढे त्यांच्या क्वेश्चनला चालू होते आणि क्वेश्चन चालू होताना ते काय म्हणतात, त्याच्यामध्ये काय सांगितलंय, हा एक्स ही व्यक्ती एक समान गतीने, स्पीड कसा आहे, कॉन्स्टंट आहे, टी या कालावधीत, टी एक काय दिलाय, वेळ दिलाय, ओ ते क्यू अंतर चालते, ओ ते क्यू. म्हणजे किती भाग आहेत आपण बघूया, भाग बघतो, समांतरावरती आहेत ना, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजे एकूण किती भाग आहेत, 8 भाग आहेत. 2 भाग चालायला त्याला टी वेळ लागतोय, तर एक सर्कल पूर्ण करायला किती वेळ लागणार, 2 भाग चालायला टी वेळ लागतोय, तर 8 भाग चालायला किती लागणार, 4t, बरोबर आहे. हे झालं. आता त्याच्यानंतर दुसरं काय सांगितलंय, हा वाय ही व्यक्ती एक समान गतीने याच कालावधीत म्हणजे टी या कालावधीत एस पर्यंतचे अंतर पी पासून चालते, पी पासून एस पर्यंतचे अंतर 1 2 3, म्हणजे तो 3 भाग चालायला किती वेळात, टी या वेळात, बरोबर. एक भाग किती वेळात चालणार,
t/3 असे एकूण किती भाग आहेत? म्हणजे मला काय करायचं आहे, एक सर्कल पूर्ण करायला लागणारा वेळ काढायचा आहे. मग त्याच्यानुसार मी लसावी काढणार. लसावी काढून म्हणजे आन्सर येईल. बरोबर. म्हणजे हे झालं, उत्तर किती येईल? 8t/3 आलं लक्षात आलं? 8t/3 कसं आलं? बरोबर. आता ह्याच्या पुढची स्टेप काय करणार, मला दोघांचा लसावी घ्यायचा आहे. कुणाचा? 4t आणि किती आहे? 8t/3 ह्या दोघांचा लसावी घ्यायचा आहे. मी आता छेद किती लिहितो? 1. आणि अपूर्णांकाचा लसावी आपण शिकलोय, अपूर्णांकाचा लसावी घ्यायचा असेल तर अंशाचा लसावी छेद छेदाचा मसावी. अंशाचा लसावी छेदाचा मसावी. मला सांगा 4चा आणि 8चा लसावी किती येईल? एक संख्या दुसऱ्या संख्येची पटीतली आहे, याचा अर्थ उत्तर किती येईल? 8च येईल. बरोबर आहे. म्हणजे बघा 4 न 8 ला बरं का भाग जात असेल तर हाच लसावी येणार ना. जो उत्तर किती आहे तुमचा? लसावी 8 छेद मसावी किती येईल? 3चा आणि 1चा 1 येणार. बरोबर. 8/1 आणि वरचं हे टी कॉमन आहे तसं, म्हणजे उत्तर काय येणार तुमचं? 8t. जे तुमचं उत्तर 4. ओके. व्यवस्थित बघा काय काय केलंय हे लिहा आधी. बघा पहिल्यांदा इथे लिहायचं, ए ने पार केलेले अंतर किती आहे? 4t. बी ने पार केलेले अंतर सॉरी काय, हा पार करायला एकूण एक चक्र पूर्ण करायला लागलेला वेळ, ए ला 4t, बी ला 8t/3 आणि त्याच्यानंतर ते पुढचं लिहून घ्या. पुढं परत मोठ्याच्या मोठं गणित आहे. बघा मागचं गणित कुठलं होतं? एक मिनिट. मागचं गणित कोणतं होतं? मुख्य परीक्षा लांबडं गणित. परत मुख्य परीक्षा मोठं गणित. मोठं गणित कशाला असते? मुख्य परीक्षा. का? वेळ घालवायचं सगळं. म्हणजे लक्षात घ्या पॅटर्न ऑफ क्वेश्चनचा कुठं कसा पडतो. घ्या कॅडबरी खाण्याचं काय? कॅडबरी खाण्याचं काय? देणार नाही मागची विच्छीला. हा आवरा चला क्वेश्चन बघा. दिलेल्या एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय, तर हे कोणत्या प्रकारचे एक्झाम्पल आहे ते आधी मी तुम्हाला सांगतो. म्हणजे बघा आपल्याला या प्रकारचे ग्रंथ पुस्तकामध्ये पण आहेत. काय? घंटा बेल वाजते मध्ये, म्हणजे सांगितलं 3 बेल आहेत. एक बेल 5 सेकंदाने वाजते, एक 8 सेकंदाने वाजते, एक 20 सेकंद वाजते. बरोबर आहे. ती बेल वाजते ना, ती बेल समजा सुरुवातीला एकदा वाजली तर 30 मिनिटात ती किती वेळ वाजतील, अशा प्रकारचे प्रश्न असतात. सेम त्या प्रकारे काय सांगितलं ते ठराविक टाइम पिरियडमध्ये काय होते की सुरुवात एका जागी झाली. बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रत्येक जण अल्टरनेट त्याच्या डेला येत असतोय. मग परत कधीतरी दोघं जण एकत्र येतात ना मध्ये आधी. बरोबर आहे. ते विचारले कसं येणार आहे, काय येणार आहे त्याच्या बाबतीत. मग दिल्लीला काय सांगितलं बघा, एका शाळेत पक्षी निरीक्षण एक झाला, रंगकला, बागकाम, चित्रपट आस्वाद आणि पुस्तक वाचन अशी 5 छंद मंडळे आहेत. परत पक्षी निरीक्षण गट प्रत्येक 6व्या दिवशी, पक्षी निरीक्षण किती? 6व्या दिवशी, चित्रपट आस्वाद दर किती? 5व्या दिवशी. त्याच्यानंतर पुस्तक वाचन गट दर म्हणजे पुस्तक वाचन किती? 4थ्या दिवशी, रंगकला 3ऱ्या दिवशी आणि बागकाम किती? 2ऱ्या दिवशी. एकत्र येतात. म्हणजे काय सांगितले, ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या वेगवेगळ्या दिवसाला होत असतात असं त्यांनी सांगितले. त्याच्यामध्ये परत काय सांगितले बघा, शाळेच्या किती 180 दिवसांच्या कालावधीत हे गट जितक्या वेळा एका दिवशी भेटतील त्या संबंधीचे चुकीचे विधान आपल्याला निवडायचं आहे. हायलाइट कशाला करणार तुम्ही? चुकीचं कोणतं आहे ते तुम्हाला डिसाईड करायचं आहे. आता बघा ह्यातलं प्रत्येक दिवशी वेगवेगळे येतील, एकत्र पण कोण कोण येतील ते फक्त क्रॉस चेक करून बघायचंय. बरोबर आहे. चला, चित्रपट आस्वाद आणि पुस्तक वाचन गट 9 दिवस एकत्र भेटतील. चित्रपट आस्वाद दिन किती दिवसात आहे? 5. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुस्तक वाचन 4. बरोबर. म्हणजे समजा काय केलं, पहिल्या दिवशी दोघं पण येणार, पहिल्या दिवशी सगळीच येणार आहेत. जेवढी काय तुमच्या डोळ्यासमोर दिल्यात ती पहिल्या दिवशी सगळी आहेत. बरोबर आहे. त्याच्यानंतरचा पुढचा दिवस कधी येतोय तेवढंच फक्त बघायचंय. बरोबर. म्हणजे पहिल्या दिवशी झालं काय, चित्रपट आस्वाद झालं, पुस्तक वाचन झालं. चित्रपट आस्वाद परत कितव्या दिवशी होईल? 5व्या दिवशी. त्यानंतर 10व्या दिवशी, 15व्या दिवशी, 20व्या दिवशी, 25व्या दिवशी. बरोबर. तो कोणता? पुस्तक वाचन पहिल्या दिवशी झाला की डायरेक्ट 8, 12, 16, 20. परत दोघ जण एकत्र किती आले? 20.
म्हणजे आपण त्या दोघांचा काय काढला पाहिजे, लसावी काढला पाहिजे. काय काढला पाहिजे, लसावी काढला पाहिजे. बरोबर आहे. मग असं 20-20 चं गट्ट करणार म्हणजे 1 ला भेटलो, 20 ला भेटलो, 40 ला भेटलो, 60 ला भेटलो, 80 ला, असं करत मला कुठेपर्यंत जायचं आहे, 180 पर्यंत जायचं आहे. तर गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही दोन संख्यांचा लसावी काढणार आहे त्यावेळी तुम्ही डायरेक्ट त्यानं 180 ला भागणार. बरोबर. उत्तर तुम्हाला मिळालं किती, 8. 180 भागिले 20 किती, 8. सॉरी किती, 9. बरोबर आहे. 9 मिळालं. 9 मिळाल्याच्या नंतर म्हणजे ते किती वेळा भेटतील, 9 वेळा भेटतील. पण त्याच्यामध्ये आपलं सुरुवातीचं 1 धरायला पाहिजे. बरोबर आहे. आता एक एक्झाम्पल मध्ये देताना समजा कंटेंट नेमका कसा दिलाय. आता ह्या एक्झाम्पल मध्ये आपला अंदाज असा नाही की नेमकं पहिल्या दिवशी ते सगळे भेटलेत, पहिल्या दिवशी वाजले का नाही झाले, सगळेजण एकत्र आलेत का नाही माहिती नाही. मग आपण धरताना किती धरूया, 9 बरोबर आहे असं धरून चालूया. बघा बेलच्या एक्झाम्पल मध्ये आणि ह्या एक्झाम्पल मध्ये थोडाफार फरक असू शकतोय. इथं कुठे आपलं म्हटलं नाही की सुरुवात तशी झाली किंवा नाही झाली. बरोबर आहे. आपण दोन्हीचं पण पॉसिबिलिटी धरून चालूया. बरोबर. पण असं इथं म्हणलं असतं की पहिल्या दिवशी सगळे लेक्चर झालेत किंवा पहिल्या दिवशी सगळे एकत्र आलेत त्याच्यानंतर पुढं, तर आपण त्याला पण धरणार. म्हणजे हे पुढचे 9 आणि तो एक 10 झाला असता. पण इथं आपल्याला अजून तसा कुठं गंध दिसत नाही. म्हणून मी धरताना किती धरणार, 9 किंवा 10. अजून पुढचं मी क्रॉस चेक करणार, कोण जास्त चुकते ते बघणार. बरोबर आहे. पण आपल्या डोक्यात हे आलं पाहिजे पहिल्यांदा एकत्र आल्यात का नाही आलं. बरोबर. पुढं सर्व गट 3 दिवस एकत्र भेटतील. म्हणजे सर्व गट म्हणजे आता जेवढे काही गट आहेत त्यांच्या सगळ्यांचा तुम्हाला काय काढला पाहिजे, लसावी. आणि त्या लसावीने कोणाला भागलं पाहिजे, 180 ला. बरोबर. बघूया कोण कोण आहेत. बघा 5 आहे, 6 आहे, 4 आहे, 3 आहे, 2 आहे. मोठी सगळ्यात कोण आहे, 6. 6 ला 5 भाग जात नाही, इथंच विषय संपला. 6 ला 3 जातोय, 2 जातोय, या दोघांचा विषय मिटला. 6 ची दुप्पट 12 जातोय का भाग, 4 जातोय पण हिने जात नाही. बरोबर आहे. परत 4, 6 आणि 5 30 जातोय काय, 5 जातोय पण 4 जात नाही. मग काय करणार, 60. म्हणजे ह्यांचा लसावी किती आला, 60. 60 ने 180 ला भागा, उत्तर किती येणार, 3 आलं. बरोबर आहे. याचा अर्थ हे 9 पण जर का बरोबर धरलं तर हे 3 पण कसं पाहिजे, बरोबर पाहिजे. दोन्ही पण चुकणार नाहीत. याचा अर्थ पहिल्या दिवशी ते सगळे एकत्र आलेले नाहीत, सुरुवातीला धरायला नाही, त्यामुळे 1 मिळवणार नाही. बरोबर आहे. पुढं चित्रपट, अस्वाद, बागकाम आणि पुस्तक वाचन गट 8 दिवस एकत्र काम करतील. काय करणार, पुन्हा कोणाचा लसावी काढणार. चित्रपट अस्वाद 5, पुढं बागकाम किती आहे 2 आणि पुस्तक वाचन 4. यांचा लसावी किती येईल, 20 येणार. बरोबर आहे. भागा किती उत्तर यायला पाहिजे, 180 भागिले 20 9. याचा अर्थ इथे किती पाहिजे होतं, 9. दिलंय किती, 8. याचा अर्थ इथे चुकलंय. बरोबर. तरी पण शेवटचा आपण करूया. पक्षी निरीक्षण आणि रंगकाम रंगकला गट 10 दिवस. पक्षी निरीक्षण किती आहे, 6 आणि रंग 3. बरोबर आहे. याचा अर्थ दोघ जण पण किती, लसावी किती येईल, किती येणार, 18. 18 येईल. लसावी किती येईल, लसावी पहिला कोण आहे, पक्षी निरीक्षण किती आहे, 6 आहे. परत रंगकला 3, लसावी किती येईल, 18 येईल. काय येईल, 7 येणार ना. मोठी संख्या येईल ना त्यातच. म्हणजे मोठ्या संख्येला छोट्या संख्येने भाग गेला त्याच्यामुळे लसावी किती आला, 6 आला. आणि 6 ने 180 ला भाग, उत्तर किती येते, 30. याचा अर्थ ते एकत्र किती वेळा भेटायला पाहिजेत, 30. किती उत्तर चुकली, 2. प्रश्न काय व्हायला पाहिजे, लक्षात आलं. पण तुमच्यासारखे जर का महाभाग त्याच्यामध्ये असतील आणि त्यांनी उत्तर डायरेक्ट सायंत्रिक 18 असं घेतलं तर तिथं किती यायला पाहिजे, 10 येणार का. 10 का दिले ते, उगाच तिने डोस टाकून 10 द्यायला नाही, सायंत्रिक 18. बरोबर आहे काय. हा चला किती येईल उत्तर, ह्या दोघांच्या पैकी एक यायला पाहिजे. बरोबर आहे. दोन्ही पण चुकले. पण आयोगानं आन्सर पहिल्या आन्सर की हे द्यायला पाहिजे जी मोठी चूक आहे, आणि त्याच्यानंतर प्रश्न सेकंड आन्सर कॅन्सल करायला पाहिजे. का, तर इथं किती पाहिजे होतं, 9 पाहिजे होतं. जर का इथं 9 येते, इथं 9 दिले तर इथं पण किती पाहिजे होतं, 9च पाहिजे होतं. ओके जायच पुढं. पट बीट सगळं सांगितलंय आपण. कालच्या लेक्चरला कोण होतं लाईव्हच्या, होतेस काय, नाही म्हणजे तुला सगळं नव्हतं. लाईव्हच्या मध्ये पट
मी सांगते काय काहीतरी सांगत असते ते काही 4 गोष्टी चांगल्या असतात. पट म्हणजे काय सांगितलेलं, पट म्हणजे कालच मला सांगितलं कोण कोणाच्या 15 पट आहे तर गुणोत्तर कसं लिहिणार एकास. एवढंच फक्त शिकायचं त्यात. म्हणजे तर कालचं लेक्चर केलं असतं तर इथं तुम्ही किती गुणोत्तर लिहिलं असतं, लसावीचं आणि मसावीचं गुणोत्तर तुम्हाला दिलं असतं. म्हणजे लसावी 1 घेतला तर मसावी किती पाहिजे, सॉरी मसावी 1 घेतला तर लसावी किती पाहिजे 15 पाहिजे, बरोबर आहे. जर मसावी किती आहे 15, बरोबर आहे. 1 म्हणजे किती आला 15, तर इथे किती येईल याच्या 15 पट आहे ना, म्हणजे हा 15 पट आहे. कोण मसावीच्या लसावी 15 पट आहे. त्याला किती गुणा पाहिजे 15, उत्तर किती येईल 225. म्हणजे तुम्हाला कोण मिळाला, मसावी मिळाला, लसावी मिळाला, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला काय विचारलंय, संख्या विचारलेल्या आहे, बरोबर आहे. मग आता आजचा हे इथपर्यंत तरी आपण झालेलं आहे, बरोबर आहे. कालच्या लेक्चरला तुम्हाला मी हे सांगायला नाही, इथपर्यंत सांगितले की लसावी मसावी कसा असतो किंवा काय असतो, बरोबर आहे. आता शिकायचं काय, जर का तुम्हाला लसावी मसावी माहिती आहे, आता किती काढला तुम्ही लसावी 225, मसावी 15 काढला, बरोबर. जर का फक्त लसावी आणि मसावी माहिती आहे तर त्याच्यावरून संख्या कशा काढायच्या बघा. परत बघा तुम्ही काय करणार, एक मी लिहून दिले बघा कालच्या लेक्चरला, असामायिक अवयवांचा, हा बरोबर आहे काय, असं लिहून दिले आपण, बरोबर. आता लसावी भागिले मसावी करतो म्हणजे 225 भागिले किती 15 केलं, उत्तर मला मिळालं किती 15. आता या 15ची फोड करायची, काय करायची 15ची फोड करायची. फोड कशी करायची, किती करणार 3 आणि 5. लक्षात आलं कशी करतोय फोड 3 आणि 5. ह्याला आता ही जोडी कशी तयार करायची, ही जोडी तयार करायची कशी जोडी करायची आहे तुम्हाला, सहमूळ संख्यांची जोडी तयार करायची ज्यांच्यामध्ये सामायिक अवयव असता कामा नये. म्हणजे समजा मला काय दिले, एखादी संख्या घेऊ, किती 20 घेतलं, बरोबर आहे. 20 ची फोड कशी करणार, 10 आणि 2 करणार नाही मी, 10 आणि 2 करणार नाही. का करणार नाही, त्या दोघांच्या तर परत एखादा कॉमन निघतोय ना, मग 10ची 20 ची फोड कशी करणार 4 आणि 5, ही अशी फोड करायची. आणि परत सांगतो सहमूळ संख्यांची जोडी म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये परत कोणताही सामायिक अवयव नाही, त्याला म्हणतोय आपण सहमूळ संख्यांची जोडी, बरोबर. हे आपण संख्या या टॉपिक मध्ये बघितलंय. आता फक्त त्याची आपण सहमूळचा अर्थ फक्त घ्यायचा, त्यातनं काय सामायिक अवयव असता कामा नाही. कोणत्या संख्या मिळाल्या मला 3 आणि 5 संख्या मिळाल्या. त्याच्यानंतर आता जो तुमचा मसावी आहे किती आहे, तर यानं पहिल्या संख्येला गुणलं एक संख्या मिळणार, त्या 15 आणि 5 ला गुणलं दुसरी संख्या मिळणार. पहिली संख्या किती मिळेल 15 त्रिक 45 आणि दुसरी 75. हे एक आलं, म्हणजे असं एक तुम्ही काढू शकताय. आणि हे झालं ऑथेंटिक, मग असंच काढावं लागणार आहे. आता ऑप्शन वरनं बघायचं झालं तर तुम्ही ऑप्शन कसा बघणार किंवा काय करणार हे पण क्रॉस चेक करून घ्या. म्हणजे काय बघा, तुम्हाला काय सांगितलं, दोन संख्यांचा लसावी आणि त्यांचा मसावी किती पट आहे 15 पट आहे. याच्यावरून तुम्ही लसावी किती काढला 225 आणि मसावी किती काढला 15. हे झालं काय उत्तर. आपण तिथपर्यंत फक्त कुठे गेलो, लसावी मसावी काढला. त्याच्यानंतर आपण ह्या क्रॉस चेक किती करणार, बरोबर आहे. तुम्हाला सगळ्यात जास्त ऑप्शन दिसतोय 45 45 45, दुसरा दिसतोय 75 75. काय म्हणतो एक ऑप्शन काय दिसतोय, एक संख्या जास्त वेळ दिसते किती 45 45, दुसरी कुठली दिसते 75 75. आणि तुम्ही डोळे झाकून जर का विश्वास ठेवा लागला, एक संख्या घेऊया 75 एक संख्या घेऊया 45, ते उत्तर बरोबर असतं. ह्याला म्हणजे कॉमन काढून काढणं उत्तर. लक्षात आलं, ह्याला म्हणायचं कॉमन काढून, जो जास्त आहे त्याला घ्यायचा, जो दुसरा जास्त आहे त्याला घ्यायचा. आणि जोड्या जोड्यांच्या मध्ये या प्रकारे जुळवण्याची पद्धत जास्त होते, म्हणजे जास्त प्रमाणात मुलाशी जुळवतात, बरोबर आहे. आता पहिल्यांदा माझा मसावी किती पाहिजे 15, याचा अर्थ दिलेल्या दोन्ही संख्यांना 15 ने भाग गेला पाहिजे. इथं भाग जातोय, इथं भाग जातोय, जातोय जातोय, इथं जातोय काय 100 ला जात नाही, 90 ला जातोय, इथं जातोय, गेल्या संख्येला भाग. दुसरी गोष्ट, दुसरी काय आहे की मसावी माझा किती येतोय 225, सॉरी किती 225. 225 जर का मला काय आणायचं आहे मसावी आणायचं, सॉरी लसावी आणायचं आहे, तर दिलेल्या दोन्ही संख्यांनी त्याला काय गेला पाहिजे भाग गेला पाहिजे. मग बघा इथं 225 आहे, इथं 45 आहे, भाग जातोय का नाही जातोय, बरोबर आहे. पण आता बघा ज्यावेळी ही दोघ जणच पाड्यातली संख्या झाली एकमेकाच्या,
तर याचा अर्थ मसावी किती येईल? 45 येईल. 15 येईल का तो? एक दोन संख्या पटीत असणार आहेत, एक 3 दुसरी 6, तर 3 काय असणार मसावी, 6 काय असणार लसावी. याचा अर्थ ह्यांचा मसावी म्हणजे हा ऑप्शन काय झाला, कट झाला. दुसरं 45 75 हे आपलं उत्तर येणार, त्यामुळे आपण शेवटला बघूया. इथं 100 न भाग जातोय का 245 ला, सॉरी 225 ला? लसावी किती आहे? 225 आहे. बरं, भाग जातोय का त्याला? नाही. याचा अर्थ हा पण ऑप्शन गेला. 90 न भाग जातोय काय? नाही. हा पण ऑप्शन गेला. म्हणजे तुम्ही नेहमी या दोन ऑप्शन मध्ये राहणार. दोन ऑप्शन मध्ये तुम्हाला इलिमिनेट करता आलं पाहिजे, दिलेल्या ऑप्शनचा लसावी मसावी काढून. म्हणजे बघा, तुम्ही लसावी मसावी काढणार, ह्या दोघांचा लसावी मसावी, कारण ह्यांचं तर इथं चुकते, इथं पटीचं येत नाही ना. तुम्हाला ह्यांचा लसावी मसावी किती आला पाहिजे आणि मसावी किती आला पाहिजे? 15. बरोबर आहे. पहिल्यांदा जे तुम्ही हे सोडवायला घेणार ते तुमचं तिथेच कळते, पाड्यातील संख्या आहेत एकमेकाच्या. पाडा तुम्हाला पाठ करायला सांगितलं 45चा, 35 36 45 75 हे चार पाडं पाठच पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला कळते की त्याच्या पाड्यामध्ये येतोय तो. बरोबर आहे. 45 5 225. मग त्याच्यामुळं की पटीत हा काय झाला मसावी, हा काय झाला लसावी. याचा अर्थ यांचा मसावी येत नाही. डोस दाखवून तुम्ही आन्सर काय मारलं पाहिजे? 45 आणि 75. ओके, जायच पुढं. हा लिहून पुसलं ते असल्या लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. बरोबर आहे. त्याच्यानंतर लसावी किती आला तुमचा? 225 भागिले 15 बरोबर उत्तर येईल 15. 15ला फोडा, 3 आणि 5 गुणिले मसावी बरोबर 15 त्रिक 45 15 वाचे 75 असं घ्या. पुढचं घ्या. चौथा प्रकार परत आलाय. तो 5वा एक्झाम्पल असेल आपलं मगापासून या प्रकारचं. दोन संख्या देणार, त्यांचा लसावी मसावी देणार, संख्या काढायच्या. करा. 315 गुणिले 21 भागिले 63 उत्तर किती येणार? कसं येणार? 315 गुणिले 21 भागिले 63. 21 एके 21, 21 त्रिक 63, 3 एके 3 येथील 105. बरोबर आहे. ही झाली एक पद्धत. दुसरी पद्धत काय? दुसरं सांगितलं काय? एक संख्या तुम्हाला 63 ऑलरेडी दिलेली आहे. बरोबर आहे. जर का पाड्यातील संख्या असत्या, म्हणजे एक संख्या 63 आणि दुसरी लसावी मसावी पाड्यातील संख्या असत्या, तर त्या दोघच एकमेकाचा लसावी आणि मसावी असत्या. बरोबर आहे. याचा अर्थ दुसरी संख्या ह्या दोघांच्यातली येणार नाही. जर का त्यातली येणार असती तर दोघ जण एकमेकाचा काय झाले असते? लसावी मसावी झाले असते. बरोबर आहे. जर का ऑप्शनचा विचार करायचा झालं तर 315 येईल काय? परत 21 येईल काय? नाही. म्हणजे ज्यावेळी एक दोन संख्या एकमेकाच्या पाड्यात असणार आहेत, बरोबर आहे, तर त्या स्वतः काय असणार आहेत? लहान संख्या मसावी, मोठी संख्या लसावी. मग आता देणार राहिलो कोण? 105 आणि 45. मग जर का दिलेल्या संख्यांच्या मध्ये मसावी किती दिलाय तुम्हाला? 21. याचा अर्थ दिलेल्या दोन्ही संख्यांना 21 न पूर्ण भाग गेला पाहिजे. कोणाला भाग जातोय? 45 ला भाग जातोय का 21 न? नाही. याचा अर्थ हा पण ऑप्शन काय येतोय? कट होतोय. राहतोय फक्त किती? 105. म्हणजे तुम्हाला अंदाज बांधायचा जरी झाला तरी तुम्ही विदाऊट कॅल्क्युलेशन आन्सर काढू शकता. फक्त तुम्हाला माहिती पाहिजे मसावीनं दिलेल्या संख्यांना भाग जातो आणि मसावीनं ज्या दोन संख्या असतील त्याला भाग जाणार, आणि लसावी जो आहे त्या संख्येला दोन संख्यांनी भाग जाणार, ज्या दोन संख्या आहेत. ऑप्शन काय देईल? एका संख्येला 4 ने वाढवल्यास तो 4 12 34 51 या संख्यांचा लसावी आहे. तर ती संख्या कोणती? म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे? दिलेल्या संख्यांचा काय काढणार? लसावी काढणार. त्याच्यानंतर ती 4 ने वाढवल्यानंतर लसावी होते, याचा अर्थ लसावी काढून त्यातनं काय करणार? 4 वजा करणार. एवढंच करायचं. काढावं. दोन पद्धतीने परत सांगणार, एक सोडवून दुसरं काय ऑप्शन वन. बरोबर आहे. बघा पहिल्यांदा 4 न वाढवून तयार होत्या. बरोबर आहे. म्हणजे मी क्लिअर 4 12 34 आणि 51 यांचा मी काय काढणार? प्लस आहे. बरोबर आहे. 2 न पहिल्यांदा भाग जातोय, 2 न भाग घालवला, 2 आलं, 6 आलं, 17 आलं, इथं 51 ला भाग जात नाही, तसंच ठेवलं. त्याच्यानंतर मी परत 3 कॉमन काढतो. बरोबर आहे. 3 कॉमन काढण्याचं 2 तसंच राहिलं,
इथं आलं किती 2, इथं आलं किती 17 आहे तसं, आणि इथं आलं किती 17, बरोबर आहे. त्याच्यानंतर परत 2 काढतो, 1 1 17 17, परत मी 17 कॉमन काढलं आणि प्रत्येकाचं काय आलं 1 आलं. याच्यानंतर माझा काय काढायचं आहे मला, बरोबर आहे. 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12, म्हणजे माझं उत्तर काय येईल 17 गुणिले 12, 12 7 84 4, हा चाले 8, 12 1 12 ने 8 20, म्हणजे माझं उत्तर किती यायला पाहिजे 204 माझा लसावी येतोय. आणि लसावी मधून मला काय करायचं आहे 4 वजा करायचा आहे, म्हणजे उत्तर माझं किती पाहिजे 200, बरोबर आहे. ही झाली काय सोडवून आली, बरोबर आहे. आता ज्यावेळी मी ऑप्शन माझ्या डोळ्यासमोर असणार आहेत त्यावेळी मी ऑप्शनचा प्रथम विचार करू शकतोय. म्हणजे काय दिलेलं ऑप्शन कसं आहे, दिलेलं ऑप्शन आहेत 136 174 170 154 आणि 200. याचा अर्थ मी प्रत्येकाच्या मध्ये 4 मिळवणार, उत्तर माझं किती मिळालं 140 174 158 आणि 204. दिलेली सर्वात मोठी संख्या बघायची आणि तिनं भाग जातोय का नाही जातोय एवढंच बघायचं. मोठी संख्यानं भाग जायलाच पाहिजे लसावीला, बरोबर आहे. म्हणजे 51 मोठी संख्या आहे, 51 140 ला भाग जातोय काय. आता भाग कसं घालणार बघा, जे 50 आहे 50 100 150 200 250, 50 51 1 51 51 2 102 51 3 153, म्हणजे काय 2 2 3 वाढ जाणार ना 150 मध्ये, 400 200 मध्ये 4 वाढणार. तसं म्हणजे भाग जातोय काय नाही जात, 74 भाग जातोय काय नाही जात, इथं जातोय काय नाही जात. ह्याच्या पाठीमागचे येते 152 तर 153, ह्याच्या पाठीमागचे पण 153 येते, ह्याच्या पाठीमागचे ना 102 तर 103 येणार इथं 103. आता इथं बघा डायरेक्ट भाग जातोय का नाही 54 चोक, म्हणजे तुम्ही डायरेक्ट ऑप्शन वरनं पण काय करू शकता डायरेक्ट आन्सर सांगू शकताय. दोन्ही पण तिथं व्यवस्थित समजून घ्या. फक्त लसावी काढायचा आहे, त्याच्यामध्ये 4 वजा करायचं, उत्तर येईल. लक्षात आलं. चला चला घ्या. जानूकडे गुलाबाची किती फुलं आहेत 91 आहेत, मोगऱ्याची किती आहेत 143 आहेत, जास्वंदीची किती आहेत 156 आहेत. प्रत्येक रांगेत प्रत्येक प्रकारची रोपटी समान संख्येने असतील तर याप्रमाणे प्रत्येक रोपट्यांची लागवड केली असता त्याच्या मळ्यातील एका रोपट्यांच्या जास्तीत जास्त ओळींची संख्या. ओळी काढायच्या आहेत. मग अशी काय म्हणलो ओळी रांगा काय करणार मसावी काढणार. सगळ्यांचा मसावी काढून बघूया. 91 आहे, 143 आहे आणि 156 आहे. पाढापाठ पाहिजे. 91 फक्त मोठ्या संख्येच्या एकाच्याच पाड्यात येतो. 7 आणि 13, 7 आणि 13, 7 येतो किंवा 13 येतो, बरोबर आहे. तर 13 कॉमन काढा किंवा 7 कॉमन काढा, आन्सर मिळून जाईल. 13 काढलं 13 7 91, 13 11 143, बरोबर आहे. आणि 13 12 म्हणजे उत्तर तुमचं किती येणार 13. ऑप्शन नंबर 4. तुमच्या डोळ्यासमोर ऑप्शन नंबर 7 म्हणून पहिला 1 नंबर दिलेला आहे की जो 91चा दुसरा मूळ म्हणजे दुसरं काय आहे गुणाकाराला पार्ट येतोय. एक येतोय 13, दुसरा येतोय 7, त्याच्यामुळे 7 कडे पण झुकण्याची काय कपॅसिटी असू शकते. पुढं पुढं अरे हेच बरं झालं. चार कांबी आहेत, बरोबर. काठी म्हणा, कांबी नाही का लगे काठी म्हणा, हा आहेत. सगळ्या कांबीचे समान कमाल लांबीचे तुकडे केले. बघा काय करालोय मी, तुकडे केले आपण लिहून दिले. तुकडं म्हणलं की काय येणार मसावी. एवढीच गोष्ट समजायची आहे. लसावी कधी मसावी कधी. तुकडं करायचे आहेत तर कांबींच्या एकूण कशाची विचारल्या तुकड्यांची संख्या. मग काय करणार मसावी काढणार, बरोबर आहे. प्रत्येकाचं किती किती तुकडे होतात बघणार, आन्सर पटकन येईल. बघा 102 136 153 आणि 289 कितीचा तुकडा होईल मग तोंडी सांगायचं, काढायचं नाही. वर्ग तुम्हाला पाठ आहेत, पाडे तुम्हाला पाठ आहेत, बरोबर आहे. 289 कुणाचा वर्ग आहे म्हणून सांगतोय वर्ग पाठ करा. 17चा वर्ग आहे. याचा अर्थ इथंच काय येते 17 गुणिले 17. याचा अर्थ मसावी फिक्स किती यायला पाहिजे 17 ही मूळ संख्या आहे. याचा अर्थ मसावी किती यायला पाहिजे मसावी 17च यायला पाहिजे, बरोबर. 17 सख 102, 17 8 बरोबर काय 17 9 म्हणजे सगळे 17च्या पाड्यातील आहेत. आता बघा म्हणजे 102चे किती तुकडे होतील 17 17चं 6 होणार.
हे 6 तुकडं, 106 याचं 8 तुकडं, याचं किती होणार 9 आणि ह्याचं 17, एवढे तुकडं होतील. 17 आणि 9 26, 26 आणि 8 34 आणि 6 ऑप्शन नंबर. लक्षात आलं काय करायचं आहे. फक्त तुम्हाला मसावी काढायचं आहे. आणि बघा जर का तुमचं कॅल्क्युलेशन थोडं वाढतं याचा अर्थ तोंडी पण तुम्हाला मसावी काढता येतोय. उत्तर जवळजवळ आहेत 41 40, याचा अर्थ तुमचं काय पाहिजे, ऍक्युरेट आन्सर यायला पाहिजे. इकडे तिकडे बेरीज पण चुकता कामा नये. चला पुढं. ज्यावेळी अशा प्रकारे समोर तुम्हाला एक्झाम्पल दिसणार, काय सांगितलंय, वेगवेगळ्या परिमाणातील एक्झाम्पल दिसलं. कसं वेगवेगळ्या परिमाणातील, तर तुम्ही परिमाण नेहमी कसं करणार, समान करून घेणार. इथं मीटर सेंटीमीटर मीटर सेंटीमीटर मीटर सेंटीमीटर दिले, बरोबर आहे. तुम्ही पॉइंट मध्ये घ्या किंवा सगळं सगळं सेंटीमीटर मध्ये घ्या, तुमच्यावरती आहे. बरोबर, काय करणार, सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करा. उत्तर कशात आहे सगळी, सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करा. आणि सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर काय करा, उत्तर काढावं. बघा काय काय सांगितलंय, 3 मीटर म्हणजे 300 येईल, बरोबर आहे. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. एक आलं किती 300, दुसरं येईल किती 500, त्याच्यानंतर किती येईल, सॉरी 510 आहे ना, 510 कसं, 5 मीटरचं 500 आणि वरचं 10, 510, त्याच्यानंतर 1290. आणि ह्यांचं सगळ्यांचं तुम्हाला काय काढायचं आहे, मतावी. ओके, पहिल्यांदा 0 बाहेर काढलं म्हणजे 10 बाहेर काढलं, अरे किती 30 51 129, बरोबर. त्याच्यानंतर पुढे परत कोण कॉमन निघतोय, 3 कॉमन निघतोय, 3 भाग जातोय का नाही, जातोय. बघा इथे बेरीज किती द्या, 12 येते, भाग जाणार, 12 येते, भाग जाणार. 3 कॉमन काढला, आला किती 10, इथे किती येणार, किती किती त्रिक 57, 19 त्रिक 57, 19 त्रिक 17 त्रिक 51 असते, 51 आहे का, सॉरी लिहिताना माझं खाली विचार, 51 आहे, किती येणार 17. आता इथे किती भाग जाणार, सॉरी किती येणार 43 ना, 4 आणि 43, बरोबर आहे. आता परत तुमच्यातनं परत खाली कॉमन निघतोय काय, निघतच नाही. याचा अर्थ तुम्ही कुठं सीमित राहिला, 10 गुणिले 3 म्हणजे किती यायला पाहिजे तुमचा मसावी 30. पुढे काय लिहिणार, सेंटीमीटर. ओके.